टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे। सर्वसाधारणपणे पोलिसांचा आता धाक राहिला नाही अशी स्थिती आहे। सर्वसामान्य माणसं ज्यावेळेस रस्त्यावर छेडखानी करतात किंवा अशा स्वरूपाचं अश्लाघ्य कृत्य करतात, याचा अर्थच असा आहे की पोलिसांचा धाक राहिलेला नाही। वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे घोषणा करतं की आम्ही वैनगंगापासून नळगंगापर्यंत पाणी आणू वगैरे वगैरे, इथले धरण आहे, पण प्रत्यक्ष या ठिकाणी पाणी मिळत नाही। म्हणून बुलढाणा जिल्ह्यामधल्या एका शेतकऱ्यानं माझ्या शेतीला पाणी पाहिजे असं टाहो फोडत आत्महत्या केली। मला वाटतं हे सरकारच्या दृष्टिकोनातलं लांछनास्पद आहे। सरकारने या गोष्टीची चौकशी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल लवकर अशा दृष्टीने पावलं उचलले पाहिजे। या ठिकाणी निवडणुकीच्या पूर्व यांनी आश्वासनं दिले आणि आश्वासनं देत असताना त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ महिन्याला असं सांगितलं। प्रत्यक्ष 1500 रुपयेच मिळाले। आता 2100 रुपये महिना द्यायला सांगितलंच नव्हतं, याच्याबद्दल ते टाळाटाळ करत आहे। राज्यावर कर्ज 8 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे। राज्याची तूट जी आहे ते 40,000 कोटीपर्यंत गेलेली आहे। आता ही जी तूट भरून काढायची असेल तर या सरकारला 10 वर्ष लागतील, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर टॅक्स जो आहे तो सरकार आता एका वर्षामध्ये लावू शकत नाही। शेवटी तूट भरून काढायची 46,000 कोटी रुपये तुम्ही लाडक्या बहिणींसाठी वापरता। आता हा जो देणारा पैसा या कुठून काढायचा आता? आणि मग सर्वसामान्य जनतेवर बोजा बसवायचा, टॅक्सेशन वाढवायचं। या सरकारची अशी स्थिती आहे की BWच्या वगैरे अनेक कॉन्ट्रॅक्टरचे पैसे यांनी दिले नाही म्हणून ते संपावर आहे। तसंच अनेक प्रकारे थकलं सरकारकडे येणं आहे। या सरकारची स्थिती अशी आहे की पुढच्या 2 महिन्यामध्ये या सरकारला शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार देणंसुद्धा शक्य होणार नाही, असं हे दिवाळखोर सरकार आज आहे। या घटनेला 10 दिवस पूर्ण झाले आणि अजूनही पूर्णपणे आरोपी पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं नाही आहे। म्हणजे एखाद्या ठिकाणी एवढ्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या घरी ही घटना घडली असतानासुद्धा जर पोलीस अशा स्वरूपाचं दुर्लक्ष करत असतील तर मला वाटतं दुर्दैवी आहे। या ठिकाणी पोलिसांनी तातडीने त्यांना अटक करावी। त्यांना अटकपूर्व जामीन करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। याचा अर्थ असा आहे की ते इथे अलीकडे जवळपास आहे। इथले जे आका हे ज्या राजकीय व्यक्ती आहेत त्यांच्या संरक्षणाखाली ते आहेत असा माझा संशय आहे आणि त्यामुळे पोलीस त्यांना पकडण्यास धजावत नाही अशी मला केंद्रीय मंत्रीच्या इकडे मंत्री असो का आमदार असो, कुणाच्याही मुलीच्या संदर्भामध्ये असे विषय घडत असतील तर ते गंभीर आहे। कुठेही असा प्रकार घडला तर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी आणि आरोपींना कठोर शासन करावे अशी मी मागणी करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।